जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या सीकेटी विद्यालयात वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन तथा सार्ध शताब्दी समारोहाचे दिमाखदार आयोजन करण्यात आले होते। हा सोहळा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी झाला। भारत देशाच्या स्वातंत्र्यता चळवळीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे तथा प्रत्येक भारतीय नागरिकामध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणारे वंदे मातरम हे गीत बंकिमचंद्र चट्टोपाध्याय द्वारा 7 नोव्हेंबर 1875 रोजी रचले गेले आणि सदर गीतास 1950 रोजी राष्ट्रीय गीत म्हणून मान्यता प्राप्त झाली। या गीताच्या रचनेस 7 नोव्हेंबर 2025 रोजी 150 वर्ष पूर्ण होत असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आणि भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या पुढाकाराने देशभरात वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन करण्याच्या सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या। याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चांगुकाना ठाकूर आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज न्यू पनवेल यांच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्था पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने सीकेटी महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन तथा सार्ध शताब्दी समारोहाचे दिमाखदार आयोजन करण्यात आले। हा समारोह पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला। यावेळी पनवेल ITI मधील विद्यार्थिनींनी आपल्या सुमधुर वाणीतून भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम गीताचे गायन केले। राष्ट्रीय गीताच्या सामूहिक गायनानंतर समारोहाचे मुख्य वक्ते विवेक विचार मंचाच्या कोकण प्रांताचे संयोजक विजय वेदपाठक यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वंदे मातरम गीताचा इतिहास सांगितला। बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी जे वंदे मातरम हे कवित्व केलेलं आहे याचा इतिहास थेट वेदकाल आणि त्याच्या आधीपासून झाला। कारण वेदांमध्ये सुद्धा माता पृथ्वीला माता म्हटलेलं आहे, मातृभूमी म्हटलेलं आहे। इतिहासामध्ये आजपर्यंतच्या सर्व काळामध्ये भारतीय समाजाने हिला आई म्हटलेलं आहे। तो भाव नष्ट झाला, ती भूमी झाली। अगदी प्राचीन काळापासून रामायणापासून प्रभू श्री रामचंद्र यांना ज्यावेळेस रावणाचा वध केला आणि त्यानंतर रावणाचं सगळं केलं आणि विभीषण आता उत्तराधिकारी म्हणून राज्यावर बसणार, तर त्याचा राज्याभिषेक करायचा आहे। तर प्रभू श्री रामचंद्र म्हणाले की मी वनवासाची प्रतिज्ञा घेतलेली आहे, मी वनवासाचं वचन दिलंय, त्यामुळे मी नगरामध्ये येऊ शकत नाही, कारण लंका हे नगर आहे। मी वनवासात आहे, वचनबद्ध आहे, त्यामुळे मी आतमध्ये येणार नाही, तर तू जाऊन राज्याभिषेक करून घे विभीषणाला। आणि मग लक्ष्मण लंकेत गेले आणि त्यांनी विभीषणाचा राज्याभिषेक वगैरे सर्व झालं आणि परत जेव्हा ते आले त्यावेळेस प्रभू श्री रामचंद्रांना त्यांनी लंकेचं वर्णन करून सांगितलं की लंका कशी आहे। म्हणजे हनुमंतांनी जाळल्यानंतर सुद्धा ही सोन्याने लकाकते, म्हणजे हनुमंतांनी लंका जाळल्यानंतर जे वितळले त्या सोन्याचे सुद्धा ओघळ आहेत तिथल्या जमिनीवर। तिथले प्रासाद इतके भव्य आहेत, त्यांनी तो सगळा रावणाचा दरबार आणि त्याचा महाल याचं सगळं वर्णन लक्ष्मणाने केलं। त्यावर जे प्रभू श्री रामचंद्रांनी उत्तर दिलंय ते आपल्या संस्कृतीचं, आपल्या सभ्यतेचं प्रतीक आहे। ते संस्कृतमध्ये असं आहे की अपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी। अरे तू जे हे सगळं वर्णन करतोयस, ही सोन्याची लंका आणि ही भव्य लंका, ती मला अजिबात भुरळ घालत नाही, कारण जननी जन्मभूमी मला स्वर्गापेक्षा महान। अशी ही सभ्यता आपण जर जागवली नाही तर आपला भाव या भूमीबद्दलचा कसा बदलणार। हा जमिनीचा तुकडा नाही, ही मातृभूमी आहे, हा वंश आहे, हा विचारांचा आहे, हा सभ्यतेचा आहे। अशा या
मातृभूमीचं सदैव स्मरण राहण्यासाठी आपण सगळ्यांनी सदैव या वंदे मातरम गीताला गायलं पाहिजे, त्याचं स्मरण केलं पाहिजे, म्हणजेच आपलं आचरण निश्चितपणे बदलेल. यावेळी सोहळ्याला आमदार प्रशांत ठाकूर, आयुक्त मंगेश चितळे, पनवेलचे उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी पवन चांडक, तहसीलदार मिनल भोसले, पनवेल महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश शेट्टे, उपायुक्त तथा परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे, उपायुक्त डॉक्टर वैभव विधाते, उपायुक्त प्रसेनजीत कार्लेकर, उपायुक्त रविकिरण घोडके, उपायुक्त सौरभ खरगे, सहाय्यक आयुक्त रुपाली माने, शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजित अभंग, प्रवीण कदम, संजय कडू यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी CKD महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर SK पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेचे अध्यक्ष डॉक्टर राजेश येवले, मुख्य कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक आकाश पाटील, कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक अलोक भानुशाली, प्राध्यापक सुशीलकुमार घाटगे, NSS विषयक समन्वयक प्राध्यापक रुपेश माने, पनवेल ITIचे प्रभारी प्राचार्य विजय टिकोले यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आणि स्वयंसेवकांनी मेहनत घेतली.